नाव गायत्री थोरात. मी एक मेडिकल स्टुडंट आहे. मला या वर्कशॉपविषयी एका वर्तमानपत्रातून कळालं आणि मला हे एकंदरीत 3 दिवसांचा वर्कशॉप माझ्यासाठी तरी खूप इफेक्टिव्ह वाटला. कारण की माझ्यामध्ये खूप एज्युकेशनबद्दल खूप सारे प्रॉब्लेम्स होते, जसं कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा वर्गात लक्ष लागत नाही किंवा अभ्यासाचा कंटाळा येतो. हे सारे प्रॉब्लेम्स मला खूप होते आणि हे जर असं कोणाला विचारलं फ्रेंड्समध्ये किंवा काय, मग ते त्यांच्या चर्चेचा विषय व्हायचा किंवा थट्टेचा विषय व्हायचा की हिचं अभ्यासात लक्ष नाही आहे, अभ्यासाचा कंटाळा येतो. कारण की ॲज अ मेडिकल स्टुडंट म्हटल्यावर सगळेजण तिकडे खूप अभ्यास करतात आणि कंटिन्यू दिवसभर रात्रभर अभ्यास केल्यावर सॅच्युरेट होऊन जातं म्हणे एकदमपणे. म्हणून थोडंफार त्यातले आम्हाला ह्याचंच खूप टेन्शन, कारण की नेहमी पुस्तक समोर धरायचे पण काही लक्षात यायचं नाही, आउटपुट काही यायचं नाही. मग फायनल जेव्हा मी हे वर्कशॉप अटेंड केलं त्यात मला पूर्ण तंत्रशुद्ध माहिती मिळाली. पद्धत वेगवेगळ्या मेथड्स वगैरे होत्या अभ्यास करण्याच्या, त्या मला सरांनी सांगितल्या. आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन वगैरे कसं करायचं आहे अभ्यासावर, किंवा कंटाळा जर अभ्यास करायला आला तर कसं फोकस करायचं अभ्यासामध्ये, किंवा लेक्चरमध्ये लक्ष कसं द्यायचं प्रॉपरली, किंवा स्वतःला कंटाळा येतो त्यावेळेस आपण स्वतःला स्ट्रिक्टपणे अभ्यासाला बसवायचं कसं, हे एकदम सोप्या मेथड सांगितल्या होत्या. आणि थोडक्यात म्हणजे अगोदर मला अभ्यासाला बसताना किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी खूप निगेटिव्ह थॉट्स यायचे. म्हणजे नंतर मग ते निगेटिव्ह थॉट्स एवढे यायला लागले की माझ्या हर एक काम करण्यापूर्वी माझ्या मनात ते निगेटिव्ह थॉट्स यायचे आणि ते निगेटिव्ह थॉट्स नंतर मग ॲक्च्युअलमध्ये मॅनिफेस्ट व्हायचे. खूप टेन्शन आलं होतं मला या गोष्टीचं. आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे वर्कशॉपमध्ये पॉझिटिव्ह थिंक कसं करायचं, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी अंमलात कशी आणायची हे इथं शिकवलं जातं. आणि मला फक्त 3 दिवसात, जे मला 2-3 वर्ष काही जमलं नाही, ते फक्त 3 दिवसात मला जमलं की पॉझिटिव्ह कसं व्हायचं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करून अभ्यासात कसं ते अप्लाय करायचं, हे मला याचं सगळं नॉलेज मिळालं. त्याबद्दल मी खानापूरकर सरांचे धन्यवाद आहे. आणि मला वाटतं हे सगळ्याच विद्यार्थ्यांचा हा मेजर प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी हा कोर्स करावा. आपल्या फ्रेंड्सला, आपले कोणी असतील जीवलग फ्रेंड्स वगैरे, तर त्यांना सगळ्यांना ह्या संबंधी माहिती सांगा.